श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर कॅमेरा सेट करेपर्यंत दुर्वाचं खाली यायची तयारी चालू होती. तर मग तिला पटकन उचलून घेतलं. दुर्वा तयार झाली होती आणि मी पण थोडीशी तयार झाले होते, कारण की 2-3 दिवस झालं तेल लावलेले असल्यामुळे फक्त घ्यायची केस आणि गुंडाळून बांधायचे एवढं चालू होतं. मग आज थोडासा पप घातला, थोडीशी मेकअप केला आणि काम राहिलं होतं तेवढी एक साडी करून दिली, अर्जंट होती तेवढी. नंतर मस्तपैकी जेवण केलं आणि दिवसभर पिको फॉलच करत होते. आज मस्तपैकी केली होती आम्ही उसळ. तर तुम्हाला उसळ आवडते का? तर आम्हाला तर खूप आवडते, त्याच्यामुळे आम्ही उसळ केली होती. मी पिको फॉल करत होते आणि दुर्वाचं काहीतरी तिच्या भाषेत काय बोलत होती काय माहीत, तर तिचा थोडासा व्हिडिओ घेत होते. बाले हा, तुम्हाला जर तिची भाषा कळली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आम्ही केली होती भेळ, तर भेळ खाल्ली आणि नंतर आम्हाला जेवण करायचं होतं. 5 वाजले, सगळे इथून तिथून आवरून घेतलं. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी पप्पाची वाट बघत होतो. तोपर्यंत आम्हाला ते तिथं लेवड्याचा काहीतरी म्हणतात, माहीत नाही त्याला, त्याचा गाड दिसला. तर मग आम्ही पप्पाला आणायला पाठवलं होतं. तर आम्ही मस्तपैकी गच्चीवरून व्हिडिओ काढत होतो. नंतर आणलं आमच्या दुर्वाने, तर असा हात मारला की बस सोडणं. आणि ते एवढं सॉफ्ट असतं की म्हणजे हातात धरलं तरी तुटलं. याला काय म्हणतात मला माहीत नाही. तुम्ही याच्या आधी कधी खाल्लं असेल हे तर लाईक करायला विसरू नका. आणि खूप छान लागतं, मला तर खूप आवडतं. मी लहानपणी खाल्लेलं होतं, तर त्यावर आत्ता खाल्लं खूप त्याची टेस्ट जशी एकदम छान. दुर्वाला पण आवडलं होतं वाटतं. ती माझ्या हातातलं ओढायची तिची तयारी चालू होती. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय गाईज, चला लवकर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.